एका बाजूला सोशल मीडियाचं ग्लॅमर, हजारो फॉलोअर्स आणि लाईक्सचा पाऊस, तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आयुष्यातील संशय, वाद आणि हिंसा. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध रील स्टार सोनाली नेताजी जाधवची हत्या केवळ एक गुन्हेगारीची घटना नाही, तर ती नात्यांमधील अविश्वासाचा एक भीषण चेहरा समोर आणणारी घटना आहे. वाढदिवसाच्या दिवशीच गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं प्रियकरानं केलेला हा घात आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. नेमकं काय घडलंय सोनाली सोबत पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. 34 वर्षीय सोनाली जाधव या मूळच्या भोसे गावच्या. दिसायला देखण्या आणि बोलण्यात चपळ असलेल्या सोनाली यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दररोज नवीन रील्स बनवणं, गाण्यांवर अभिनय करणं आणि आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधणं हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. त्यांच्या रील्समुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र हे ग्लॅमर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी शाप ठरेल याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. सोनाली यांचं वैयक्तिक आयुष्य चढ उतारांनी भरलेलं होतं. काही कारणास्तव त्या पतीपासून वेगळ्या झाल्या होत्या आणि आपल्या माहेरी म्हणजेच भोसे गावात राहत होत्या. याच काळात त्यांची ओळख गावातीलच तुकाराम उर्फ बुवा वामन गवानधारे यांच्याशी झाली. या ओळखीचं रूपांतर लवकरच प्रेम संबंधात झालं. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होतं. दोघांच्या गाठीभेटी आणि फिरणं सुरू होतं. मात्र जशी जशी सोनाली यांची सोशल मीडियावरील प्रसिद्धी वाढत गेली, तसा तसा तुकारामच्या मनात संशयाचा किडा वळवळू लागला. सोशल मीडिया रील स्टार असल्यानं सोनाली यांना अनेक जण मेसेज करत असत, कमेंट्स करत असायचे. तुकारामला हे आवडत नसायचं. सोनाली कोणाशी तरी फोनवर बोलते, कोणाशी तरी चॅटिंग करते, या संशयानं तुकारामला पछाडलं होतं. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. तुकारामनं तिला अनेकदा रील्स बनवण्यापासून किंवा इतरांशी बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहणाऱ्या सोनालीनं या बंधनांना जुमानलं नाही. हाच राग तुकारामच्या मनात साठत गेला. 6 एप्रिल हा सोनाली यांचा वाढदिवस. घरात आनंदाचं वातावरण होतं. तुकारामने याच दिवसाचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्याने सोनालीला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला वाढदिवसाचं खास गिफ्ट द्यायचं असल्याचं सांगून बाहेर बोलावलं. प्रेमावर विश्वास ठेवून सोनाली घरातून बाहेर पडली. तुकारामनं तिला आपल्या दुचाकीवर बसवून निर्जन अशा रोपळे उजनी वसाहत परिसरातील एका ठिकाणी नेलं. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या त्याच कारणावरून वाद झाला. तुकारामने सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जाब विचारला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. संतापाच्या भरात आणि डोक्यात संशयाचं भूत स्वार असलेल्या तुकारामनं सोनालीचा गळा आवळला. काही क्षणातच सोनालीची धडपड थांबली आणि तिचा जीव गेला. ज्या दिवशी तिचा जन्म झाला त्याच दिवशी तिच्या प्रियकरानं तिचा अंत केला. हत्या केल्यानंतर तुकारामला आपण काय केलं याची जाणीव झाली, पण पश्चाताप होण्याऐवजी त्यानं आता पुरावा कसा नष्ट करता येईल याचा विचार केला. त्यानं सोनालीचा मृतदेह जवळच असलेल्या उजनी कालव्याच्या पात्रात फेकून दिला. तिचा मोबाईल आणि इतर वस्तूही त्याने नष्ट करण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. सोनाली 6 एप्रिल पासून बेपत्ता असल्यानं तिचे वडील आणि नातेवाईक काळजीत होते. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी करंकबा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना सोनालीच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन आणि कॉल डिटेल्स मिळाले. त्यातून एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं तुकाराम गवनधारे. तपासादरम्यान पोलिसांना रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी सोनालीच्या नातेवाईकांना पाचारण केलं आणि कपड्यांवरून तो मृतदेह सोनालीचाच असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे तुकारामला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक पुरावे आणि पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानं आपला गुन्हा मान्य केला. ही घटना केवळ एका खुनाची नाही, तर ती आजच्या समाजातील अनेक गंभीर प्रश्नांवर बोट ठेवते. सोशल मीडिया आणि असुरक्षितता याचं हे एक उदाहरण आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धी अनेकदा वैयक्तिक वादाचं कारण ठरते. नात्यात संवाद कमी होऊन संशय वाढला की त्याचं रूपांतर अशा हिंसक घटनांमध्ये होतं. घरून विश्वासानं बाहेर पडलेल्या महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पंढरपूर तालुका पोलिसांनी तुकाराम गवनधारे याच्यावर हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय.
सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करतायत। या गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली होती का, हा कट त्यानं आधीच रचला होता का, या सर्व बाबींचा शोध घेतला जातोय। सोनाली जाधव यांची हत्या ही पंढरपूर परिसराला चटका लावून जाणारी घटना आहे। एका रील स्टारचा असा दुर्दैवी अंत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की नात्यांमध्ये विश्वासाला जागा नसेल तर तिथे केवळ विनाश उरतो। जगदीश डांगे, LS मराठी, पंढरपूर।